नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। आदिवासींसाठी नवा युगारंभ अनुसूचित जमाती स्वतंत्र आयोगाच्या माध्यमातून न्याय आणि प्रगती। दिनांक 3 जून 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी व महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पालघर येथे विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी सांगितले की हा निर्णय केवळ एक प्रशासकीय पाऊल नाही, तर 1,25,00,000 आदिवासी बांधवांच्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा नवा अध्याय आहे। सन 2004 मध्ये भारत सरकारने 89वी घटना दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 338 अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग NCST स्थापन केला। त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात स्वतंत्र आदिवासी आयोग स्थापनेची मागणी सुरू होती। अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सारख्या संस्थांनी यावर सातत्याने भूमिका मांडली। आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमातींसाठी समर्पित आणि स्वतंत्र मंच, तक्रारी नोंदविणे, योजनांमध्ये भागीदारी आणि थेट न्याय मिळविणे, समाजाच्या प्रश्नांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबवता येणार। महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि रचना: अध्यक्ष आदिवासी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, कैबिनेट दर्जा, उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा, सदस्य शिक्षण, आरोग्य, महिला, कायदा, युवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ। मुख्यालय मुंबई, जिल्हा स्तरावर उपकार्यालये। 26 नवीन पदांची निर्मिती व 4.20 कोटींची आर्थिक तरतूद। आयोग स्वतःहून किंवा तक्रारीच्या आधारे चौकशी व सुनावणी करू शकतो। शासनाला धोरणात्मक शिफारसी व सल्ला तसेच संसदेपर्यंत अहवाल सादर करण्याचा अधिकार। आयोगाची उद्दिष्टे: 1. अनुसूचित जमातींच्या हक्कांचे रक्षण, अन्यायाविरुद्ध शिफारसी। 2. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी योजना व सल्ला। 3. संस्कृती, भाषा, परंपरेचे संरक्षण व संवर्धन। 4. बोगस प्रमाणपत्र, धर्मांतर व इतर गंभीर प्रकरणांवर स्वतंत्र चौकशी। हा निर्णय केवळ प्रशासनापुरता मर्यादित नाही, तर तो आदिवासी समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीच्या प्रवासाचा टप्पा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन: ही फक्त मागणी पूर्ण करण्याची गोष्ट नाही, तर हा आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सांगितलं की पिढ्यानपिढ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। हा आयोग केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून तो लाखो आदिवासी बांधवांचा आवाज, आधार आणि प्रेरणा ठरेल। केंद्र सरकारने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचा 150वा जयंती वर्ष समता वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे। अशा ऐतिहासिक वर्षात राज्य शासनाने उचललेले हे पाऊल आदिवासी समाजासाठी अमूल्य भेट ठरले आहे। या निर्णयामुळे आदिवासी समाजाला न्याय, सन्मान आणि सहभाग यांचा त्रिसूत्री आधार मिळणार आहे। हे एक मैलाचा दगड असून राज्याच्या सामाजिक समावेशकतेच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे। महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विकास विभागाचे यासाठी हार्दिक अभिनंदन केले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। असा जो निर्णय होत नव्हता तो निर्णय परवादिवशी झाला, त्यामुळे त्या निर्णयाची थोडीशी माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे, जेणेकरून तो आपल्या मार्फत पूर्ण जिल्ह्याला अवगत व्हावा ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा मला विनंती करतो। याचे साधारणतः या आयोगामध्ये 26 नवीन पदं निर्माण होणार आहेत आणि याच्यामध्ये साधारणतः 4,20,00,000ची तरतूद ही करण्यात आलेली आहे। साधारणतः आपली जी 1,25,00,000 1,25,00,000 जे आदिवासी समाज आहे त्या सर्व बंधू भगिनींचा फायदा होणार आहे। आणि याची जी मुख्य उद्दिष्ट आहेत, साधारणतः आदिवासींचे हक्कांचे संरक्षण करणं, अन्यायाविरुद्ध कारवाईसाठी शिफारशी स्वीकारणं, शैक्षणिक किंवा आर्थिक विकासासाठी योजना निर्माण करणं किंवा सल्ले देणं, संस्कृती, भाषा, परंपरा यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी अहवाल तयार करणं, बोगस प्रमाणपत्र, धर्मांतरित जमाती यासारख्या विषयांवर स्वतंत्र चौकशी व अहवाल सादर करणं। आयोगाच्या रचनेमध्ये एक अध्यक्ष असणार आहे, जो कॅबिनेट दर्जा असणार आहे, उपाध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा असणार आहे, 4 सदस्य असणार आहेत, मुख्यालय मुंबई येथे असणार आहे आणि
याचे अधिकार जे आहेत त्या स्वतः ते तक्रारी घेऊ शकतात, चौकशी करू शकतात, सुनावणी घेऊ शकतात, शासनाला शिफारशी सुद्धा करू शकतात आणि सरकारी यंत्रणांवर योजनांवर देखरेख करणं, त्याचा अहवाल करणं आणि मिनिस्ट्रीला देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम ते करणार आहेत.